आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही हवंय का तुम्हाला? नाही, शमिका झोपलीये का ते बघायला आलो. झोपली ती? अजिंक्य सर, मला थोडंसं बोलायचंय. त्या टीचर जे काही म्हणत होत्या त्याचा खरंच विचार करा तो. पण काय हरकत आहे? मला तर त्या तुमच्यासाठी योग्य वाटतात. दिसायला सुंदर आहे. तुम्ही दोघंही उच्च शिक्षित आहात. ते एकमेकांना पूरक असं. काय बोलताय तुम्ही? नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना शमिकाचा वेळ आहे आणि आपल्या शमिकाला सुद्धा त्या तिची मम्मा म्हणून हव्याच आहेत की. मग काय हरकत आहे ना विचार करायला? म्हणून म्हटलं की विचार करा. ठीक आहे, करेन विचार. कोण आहे? बघ ना जरा कोण आहे. ओवी आंटी. शमिका, काय ग? काय झालं? माझी मध्ये कधीच का आलेली काय माहित. नको ते बोलून गेले. ती आली नाहीये. तिला आणलंय. मी यायला सांगितलं तिला. काय? अरे समीर अंकल, असं का केलंस? मधुरामेश ती माझ्या डॅडला लग्नाबद्दल विचारलंय. हो, आणि वृंदा आंटी म्हणते की लग्न करा. अरे, आता डॅडा तिला खरंच हो म्हणाला तर? तू नको टेन्शन घेऊ. मला वृंदा आंटी आणि डॅडाचा विचार करून टेन्शन नाही आलंय. मग मला ह्याचे टेन्शन आलंय, जर माझा डॅडा आमच्या मिसला हो म्हणाला तर आमची मिस अडकेल ना. हो ग, ही खरंच मोठी रिस्क आहे. समीर, काय गरज होती एवढी रिस्क घ्यायची? अरे तुम्ही दोघी नका टेन्शन घेऊ. फुल प्रूफ प्लॅन आहे. झोपा. अहो, अरे समीर,
अजिंक्यराव, मास्तर काय चाललंय? काय झालं सकाळ सकाळी एवढा गहन विचार कसला करताय तुम्ही? काही नाही, आपलं कामाचाच विचार करत उभा होतो. अजिंक्यराव, तुमची ही चोरी मी आधी पकडलेली आहे. नाही, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती सोल्युशन नाही देऊ शकलो तरी वडीलधारी माणूस म्हणून तुमचं ऐकून ते घेऊ शकतो ना. बोला बोला बोला, काय झालं? खरंय. आणि आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा वडीलधारी व्यक्ती हवीच. आज तर मला एक लग्नासाठी स्थळ आहे. हो, अच्छा अच्छा, बर बर. त्या परवा शमिकाच्या मॅथ्स टीचर आल्या होत्या ना, ते हेच डिस्कस करायला आल्या होत्या. हो, अच्छा अच्छा, बर बर. आणि यामागे कारण शमिका आहे. अर्थातच. आता तुम्ही लग्न करण्यामागे कारण खरं तर शमिकाच असलं पाहिजे, नाही का? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे पर्टिक्युलरली त्यांचं स्थळ मला आलंय याच्या मागे कारण शमिका आहे असं म्हणायचं मला. अच्छा, बर. म्हणजे शमिकांनीच त्यांना विचारलं की तुम्ही माझी आई होऊ शकता का? मस्त त्या टीचर आहेत, त्यांचे पती आता हयात नाहीये. अरे बर. स्वतःसाठी पण स्थळ शोधतात, म्हणूनच त्यांनी मला विचारलं. कळत नाहीये काय निर्णय घेऊ. चौघे एकत्र किती छान दिसतात ना. नाही, पण म्हणजे मला असं वाटतं की काही हरकत नाही. म्हणजे शमिकाची जर मनापासून इच्छा असेल की त्यांनी तिची आई व्हावं, तर तुम्ही त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. शेवटी शमिकाचा आनंद महत्वाचा, नाही का? हो. मी काय म्हणतो, मी एक काम करा, तुम्ही आणि शमिका दोघांनी मिळून काय ते ठरवा त्याच्याबद्दल. बरोबर. खर तर म्हणजे मला माझ्यासाठी म्हणून पुन्हा लग्न करणं योग्य वाटत नव्हतं. पण तुम्ही म्हणता तसं शमिकाला आई हवीच. हो हो हो, ठीक आहे, मी विचार करतो या बाबतीत आणि पुन्हा टीचरशी बोलतो. हा, बोला बोला, नक्की बोला. शमिका, अजून आवरून नाही झालं तुझं? चल लवकर, शाळेत निघायचंय. मला नाही जायचं शाळेत. हे काय आता नवीन? आज मधुरा टीचर होमवर्क चेक करणार आहेत. मग काय झालं? तू तर होमवर्क केलायस ना? नाही, मधुरा टीचरना मारतात. मला भीतीच वाटते. काय मारतात त्या? हो, म्हणजे त्या मम्मा म्हणून आवडतात मला, पण त्यांना कधी कधी राग आला ना का मारतात. तुला कधी मारलंय त्यांनी? अजूनपर्यंत नाही, पण त्या इतरांना मारतात ना ते बघून मला खूप भीती वाटते. त्यामुळे मला सुद्धा कधी कधी टेन्शन येतं त्यांना मम्मा करायचं की नाही ते. खूप डेंजर आहेत त्या. बापरे, त्या दिवशी घरी येऊन गेल्या तर त्यांच्याकडे बघून वाटत नाही की त्या अशा असतील. आता घरी स्पेशली भेटायला आल्यात, मग गोड वाटणारच ना. तसं शाळेतही गोड वागतात, पण त्यांना राग आला ना की मात्र खरं नाही. जर त्या माझ्या मम्मा म्हणून माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला रागाच्या भरात मारलं तर मला खूप भीती वाटते. म्हणून आणखी शमिका, अजिबात घाबरायचं नाही. त्यांनी असं काही केलं, शाळेत तुला मारलं की लगेच मला येऊन सांगायचं.
हो. काही नाही होणार. तू आवरून घे, मी आलेच सर. हो. आवर पटकन. हो सर, पण त्यासाठी तुम्हाला एक नवीन ऍफिडेव्हिट फाईल करायला लागेल. चालेल चालेल, ठीक आहे, मी फॉर्मॅट पाठवतो. तुमच्या जवळ एखादा कोणी वकील असेल तर तुम्ही करून घ्या. मी 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 पुन्हा करू का तुम्हाला? हा, एक परत करतो मी कॉल. ओके, थँक्यू. सॉरी, पण थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. नाही, मी म्हंटल खरं तुम्हाला की शमिकाच्या मॅथ्स टीचरशी लग्न करण्याचा तुम्ही खरंच विचार करा. पण मला असं वाटतं की त्यांच्याशी लग्न करायचं की नाही याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. नाही, खरं तर तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण शमिका सांगत होती की काय सांगत होती? तिचे ते मॅथ्स टीचर राग अनावर झाला की मारतात. काय म्हणजे शमिकावर त्यांनी? नाही, त्यांनी शमिकावर हात उचललेला नाहीये, पण त्यांचा राग इतका अनावर होतो की वर्गातल्या मुलांना त्या मारतात आणि त्याची भीती वाटते शमिकाला, असं म्हणत होती. हा, म्हणजे मुलांना जीव लावणं जितकं सोपं असतं तितकंच कठीणही असतं. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याशी लग्न करायचं की नाही यावर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. बस. मी करतो विचार. अजिंक्य सर, काळजी नका करू. तुम्हाला नक्की कोणीतरी चांगलं मिळेल. म्हणजे शमिकाची आई म्हणून. असा कसा हो तुमचा प्लॅन? घोळ झालाय आता. बाबांनी अजिंक्य सरांना सांगितलंय, तुम्ही बघा विचार करा लग्नाचा, काही हरकत नाही. आणि अजिंक्य सरांना सुद्धा ते पटतंय. ते म्हणाले बाबांना, हो मी करतो विचार, म्हणून विचारतो त्या मिसना. तर काय करायचं? तुम्ही म्हणाला होता ना, काही काळजी करू नकोस, अगदी फुल प्रूफ प्लॅन आहे. ओवी, अगं खरंच फुल प्रूफ प्लॅन आहे, विश्वास ठेव माझ्यावर. ऐकलं का? नाही, पण तू ऐकवणार. बोल. ऐकवणारच आहे बाई. अगं वृंदा वकील साहेबांना सांगत होती, तुम्ही त्या टीचरशी लग्न करू नका. काय? हो ना. आणि म्हणे पुन्हा एकदा विचार करा, शमिकासाठी दुसरी चांगली आई मिळू शकते. अहो, आता बाबा अजिंक्य सरांना सांगत होते की तुम्ही लग्नाचा विचार करा म्हणून. मग मी ऐकलं ना, पण आता मी ऐकलं वृंदा वकील साहेबांना सांगत होती की त्या बाईशी लग्न करू नका म्हणून, चांगली आई शमिकाला मिळू शकते दुसरी. मी ऐकलं बाई. अहो, असं कसं? काल तर वृंदा ते अजिंक्य सरांना सांगत होती की तुम्ही टीचरशी लग्नाचा विचार करा म्हणून, आणि आज लगेच नाही म्हणतेय. आता मला काय माहिती बाई ती असं का म्हणाली. माझ्यामुळे. तुझ्यामुळे? हो, मी वृंदा आंटीला सांगितलं की मधुरा मिसला राग आला ना की मुलांना मारते,
आणि ती जर माझी मम्मा झाली आणि तिने मला मारलं तर? बापरे शमिका, किती भारी आयडिया सुचली ग तुला. मला कशाला दिलीस तू पप्पी? ही पप्पी समीर अंकलला दे. ए थांबे उगा काहीतरी. मग काय ओवी आंटी, ही आयडिया मला नाही सुचली, ही आयडिया समीर अंकलला सुचली आहे. ओवी आंटीला वाटलं ही आयडिया मला सुचली आहे म्हणून तिने पप्पी दिली मला, पण मला समीर अंकलने आयडिया दिली होती. मग त्याला मिळायला हवी ना पप्पी. ओवी आंटी, तू दे समीर अंकलला पप्पी. ग्रॅनी, तू चल माझ्या बरोबर, नाहीतर ओवी आंटी समीर अंकलला पप्पी देऊ शकणार नाही. चल 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 बे, काय बाई पोरगी बे. हा ते कौतुकाची पप्पी कधी मिळणार आहे? ह्या पप्पीची आयडिया पण तुम्हीच दिली वाटतं शमिकाला. हे नाही हा, मी काय असं सांगितलं नाहीये. ही आजकालची पिढी खूप हुशार आहे. हो समीर, ते सगळं जाऊ दे. आता पुढचा काय प्लॅन आहे, काय करायचंय? हा, अब होगा प्यार का इजहार. प्रेमाचा कागद, दिल की कलम. ऐका ना, थोडं कळेल असं बोलाल. आता बोलायचं नाहीये, लिहायचंय. लिहायचंय? चहा. सावकाश. ताई, एक मिनिट. ही फाईल अजिंक्य सरांना देशील? दुकानाची फाईल अजिंक्य सरांना का? हो हो, ते जरा लिगल डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर जरा देशील? हो देते ना. ठीक, थँक्यू. वकील साहेब, हे बघितलं का शमिकाचं अभ्यासाचं पुस्तक? गार्डन मध्ये विसरली होती. अरे बापरे, गार्डन मध्ये? हो ना, अभ्यासाला बसली असे, विसरली असेल बाई. वेंदळी तर आहेच ती. बरं, वृंदाला द्या. हो देतो. वृंदालाच द्या. हो का हो? अहो म्हणजे ती नीट नेटकी आहे ना, व्यवस्थित ठेवेल सगळं. तुम्हाला सांगते, 5 पोरींमध्ये वृंदा म्हणजे अगदी व्यवस्थित नीट नेटकी आहे बाई. आणि बाकीच्या पोरी जीवाला गोर. थोरली थोर, बाकीच्या घोर, असं आहे सगळं. म्हणून म्हटलं वृंदा जवळच द्या. देतो मी लगेच. हा, वृंदाच्या जवळ द्या. हा, ओके. हे शमिकाचं पुस्तक आहे, इथे गार्डन मध्ये राहिलं होतं. ती अभ्यास करत बसली होती तेव्हा. बॅग मध्ये ठेवाल प्लीज. ठेवते. अजिंक्य सर, समीरच्या दुकानाची ही फाईल आहे. काहीतरी लीगल मॅटर चेक करायला म्हणून तुमच्याकडे दिली. बर, बघतो. मान्य आहे की आपलं लग्न झालंय, पण म्हणून लग्न झालेला माणूस पुन्हा प्रेमात पडू शकत नाही का?
प्रेम नकोय असं नाही, पण कदाचित मी स्वतःलाच कामात गुंतवून घेतलेलं आहे. खरं तर मलाही कळतंय की माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये साथ द्यायला जोडीदार हवाच असतो, पण नुसतीच साथ देणाऱ्यावर मी प्रेम करू का? प्रेमात पडायला काय लागतं? समोरचा माणूस आपली काळजी करतो एवढं कळलं तरी प्रेम जागं होतच ना मनात. जर त्या व्यक्तीनेही प्रेम असल्याची कबुली दिली तर कामाचा डोंगर बाजूला सारून प्रेमासाठी वेळ काढेन मी. पण मलाच भीती वाटते की माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या एवढ्या असताना मी प्रेमाला प्रायोरिटी देऊ शकेन का?